आनंद घेणे. जिकडे तिकडे दही वडी याच साठी केला होता अट्टहास असा हा दिस ओला व्हावा वा 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 देवा. तो आमच्यासारख्या दानवांचं नुसतं निर्दालन करत नाही, संहार करत नाही, तर त्यांचे संसार सुद्धा मांडतोस. एकदा वेळात वेळ काढून वेळ मिळेल तेव्हा तुझ्या देवळात यायला पाहिजे. घंटी वाजलाय, घंटी वाजली. बोला खुश. आपलं हे नागेशराव अगदी भलताच खुश आहे. अजून कुठली खुश खबर देताय? तुम्हाला खुश व्हायला काय झालंय? खबरदार जर टाच मारून पुढे आला चिंधड्या उडवीन राहिला एवढ्या माझ्या आनंदात मिठाचा खडा टाकलात ना, खबरदार. आम्ही टेन्शन मध्ये तुम्ही काय खुश होता तिकडे? काय करणार, माझं तर ट्रेडमार्कच आहे. मी जिथे जिथे जातो तिथे काही देव न देव टेन्शन मात्र जरूर देऊन घेतो. पण असो, आत्ता मात्र मी एकदम रिलॅक्स मूड मध्ये तेव्हा भलत सलत बोलून माझा मूड ऑफ करू नका. अहो, मूड ऑफ तर तुम्ही आमचा केलाय का? काही निर्णय घेता येत नाही का परांजपे मंडळींना? इथं कुठलाच निर्णय होईना झालाय, तसं काही दिसतही नाहीये. आणि मला नाही वाटत दीक्षा त्यांना करू देईल म्हणून. चुकताय तुम्ही नागोबा. आपलं हे नागेशराव, तुम्ही अजून मोडेनपण वाचला नाही, त्याच्या चिल्ल्या पिल्लांना पुरतं ओळखलेलं नाहीये. पक्के बांधलेले आहेत एकमेकांना आतून. त्यांच्यात मतभेद होती परत एकत्र, आणि मोडेनपण वाचण्याच्या निर्णयाच्या विरुद्ध जाण्याचं धाडस कोणीही करणार नाही. हा ना, एकदम बरोबर बोललात तुम्ही जयवंतराव. अहो, ही शामरावची पोरं आहेत ना, त्यांची एक वेळ भांडतील, त्यांच्यावर रागवतील, रुसतील, पण शेवटी त्यांच्या समोरच मान झुकवतील. म्हणूनच मुलांपण वाचणार नाही. त्यांच्या किल्ल्या पिल्ल्यांना काय करायचं ते करू द्यात. आपण फक्त खुश खबर कधी मिळते याची वाट पाहत बसूया. जयवंतराव, काम तुमच्या मनाप्रमाणे झाल्यानंतर मला विसरू नका बरं का. कोण आपण? झालं का आता? सत्यागिरी चेष्टागिरी मस्करी केली, तुम्हाला कसं विसरेन मी? मला जे काही मिळालेलं आहे ते सगळं तुमच्यामुळेच मिळालेलं आहे हे म्हणणं जरा अतिशयोक्तीचं ठरेल, पण सध्या मी खुश आहे, त्यामुळे तुम्हाला खुश करावं. अगदी खरं. ठेवा पाहू फोन. आनंदी आनंद गणे, जिकडे तिकडे नाचा गणे. घरात चिरवाण्या घरात आपल्या मर्जीचे राजे. या चिरवाण्या घरात आपल्या मर्जीचे राजे. कशी जमावी कुणाकडे नाही रक्ताची नाती, माणुसकी आणि परंपरा ही सारे विसरून जाती. हे पाहिजे या तो जिरवाड्या. आता शांततेने विचार करून निर्णय घ्यायला हवा. आता आक्रस्तायपणा करून काहीही उपयोग होणार नाही. आणि असा भलतासाचा विचार प्लीज करू नको. मग काय अख्खी साक्षी पवत तिच्या घशात घालायची? या तो जिरवाड्या घरात हे